नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी केडी चौधरी डाळिंब यार्डच्या वतीनं शेतकरी बांधवांना सूचित करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आता बदलाचं वारं वाहिलं पाहिजे आणि ते बदलाचं वारं यासाठी वाहिलं पाहिजे की आपण पूर्वी 12 महिने डाळिंबाची विक्री करू शकत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता फक्त 6 महिन्याचा सीझन होतोय. जून पासून स्टार्ट होतोय, आपण डिसेंबरला एंड करतोय आणि नंतर व्यापारी संपूर्ण राजस्थान आणि गुजरातकडे व्यापार करतोय आणि प्रत्येक वर्षी आपण ऑगस्ट सप्टेंबरला रेट चांगले मिळत आहेत म्हणून ऑगस्ट सप्टेंबरला माल आला पाहिजे हे धोरण ठेवून या वर्षीचा अनुभव पाहिला तर 2-3 वर्षामध्ये जे रेट मिळाले ते आता का मिळत नाहीत तर जून जुलैला माल कमी आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला माल जास्त, त्यामुळं आता रेट हे कमी दिसत आहेत. आणि मी सांगू इच्छितो की जर आपण सप्टेंबर ऑक्टोबरच्या छाटण्या केल्या, बागा धरल्या किंवा नोव्हेंबर डिसेंबरच्या धरल्या आणि त्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये जर बाजारात माल आले तर मला असं वाटतं शेतकरी जगला जाईल. नाहीतर सगळ्याच शेतकऱ्यांनी जर याच टायमिंगला माल आणायचं ठरवलं आणि जानेवारीपासून माल थांबले तर आपल्याकडं शेती धोक्यात येऊ शकते आणि राजस्थान गुजरातकडे ग्राहक जातोय त्याचा फायदा हा त्या राज्यातल्या शेतकऱ्यांना होतोय. तर इथून पुढे बदल करणं गरजेचं आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे की आपण बागा लागवड वाढवत चाललेलो आहे पण जोपर्यंत सीझन बदलत नाही तोपर्यंत डाळिंबाचं भवितव्य नाहीतर पुढचे 2 वर्ष आपल्याला मंदीला सामोरं जावं लागणार आहे आणि ती मंदी रोखायची असेल तर आपल्याला छाटण्यांचा बदल करावाच लागेल. जानेवारी ते मे पर्यंत जेवढा माल आपल्याला महाराष्ट्रात जास्त आणता येईल विक्रीला तोच फायदा आपल्याला बाहेर जाणारा व्यापारी हा आपल्याकडे जर राहिला तर मी पाहतो की कर्नाटकमध्ये ग्राहक नाही, राजस्थानमध्ये नाही, गुजरातमध्ये नाही, आहे तो व्यापारी महाराष्ट्रातला, पण महाराष्ट्रातला माल संपला म्हणून त्याला बाहेर जावं लागतंय. ही वेळ जर आपण येऊन नाही दिली तर माझ्या मते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येणारे दिवस हे चांगले येण्यापेक्षा खराब येऊ शकतात आणि ते जर खराब यायचे नसेल तर आपण छाटण्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. सप्टेंबर ऑक्टोबरच्या छाटण्या किंवा पुढे आपण नोव्हेंबर डिसेंबरच्या या पकडणं गरजेचं आहे. जो 2-4 महिन्याचा गॅप पडतोय तो सुधारणं गरजेचं आहे. हेच मी कळकळीचं आवाहन माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना करू इच्छितो. तरच आपली डाळिंब शेती वाचेल. जर आपण वाचाल, ऐकाल आणि टिकाल तरच आपण काहीतरी स्पर्धा करू, नाही तर भवितव्य खूप अवघड असताना आपण भवितव्य चांगलं करूया. एवढंच या निमित्तानं कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच डाळिंब उत्पादक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.